याच्या कोया पडलेल्या आहेत, याचं बी पडलेलं आहे, हे पुन्हा तयार करून आपल्याला झाडाला लटकवता येईल का? गोरखनाथ महाराज म्हटले कसं शक्य आहे? हे फक्त ब्रह्मदेवच करू शकेल. कानिपनाथ महाराज म्हटले मग काय अर्थ आहे? जर तुम्हाला आंब्याची कोय आणि साल एकत्र करून जर पुन्हा आंबा बनवता येत नसेल तर काय उपयोग तुमच्या गुरुचा? तुम्ही कच्च्या गुरुचे चेले आहेत. जोपर्यंत आपल्याला बोललं जातं तोपर्यंत आपण सहन करतो, पण ज्या वेळेला आपल्या गुरुवरती वेळ येते ना, गोरक्षनाथ महाराज कवळले. कानिपनाथ महाराज म्हटले क्रोधायन होण्याची गरज नाही. म्हटले का? अहो तुमचा गुरु मच्छिंद्रनाथ महाराज कुठे आहेत आता सध्या? श्रीराज्यामध्ये मैना किनीच्या नादी लागले, विषय भोगामध्ये आहेत, स्त्रियांमध्ये आहेत. कसले साधू आले, कसले गुरु आले? गोरक्षनाथ महाराज म्हटले माझे गुरु श्रीराज्यामध्ये आहेत. तुमचे गुरु कुठे आहेत माहिती का? तुमचे गुरु तर एका खड्ड्यामध्ये पुरलेले आहेत, शेणा मातीमध्ये पुरलेले आहेत. मगाशी जी कथा सांगितली ना, गोरक्षनाथ महाराज तिथून गेले होते. एकमेका गुरूंचा पत्ता एकमेकांनी एकमेकाला सांगितला. ज्या वेळेला कानिपनाथांना कळालं का आपले गुरु म्हणजे जालिंदरनाथ महाराज याच नगरीमध्ये खड्ड्यामध्ये पुरलेला आहेत, मग मात्र क्रोध अनावर झाला. आता त्या गोपीचंदाचं काय होईल याची भीती वाटायला लागली. पण विचार केला, क्रोध हा काही काळापुरता असतो. क्रोधावर विजय मिळवला. गोरक्षनाथ महाराज आपल्या गुरुच्या शोधाकरता त्यांच्या रस्त्याने निघून गेले आणि कानिपनाथ महाराज या गोपीचंदाच्या राज्यामध्ये आले. आल्यानंतर अलक निरंजन त्या नगरामध्ये प्रवेश केला. आणि तेवढ्यामध्ये गोपीचंदाच्या कानावरती बातमी पडली, कोणीतरी साधू आलेला आहे. साधू आलेला आहेत असं ऐकल्यानंतर गुप्तहेरांनी बातमी दिली, अमुक अमुक साधू आहेत. आणि मग गोपीचंद राजा पळत पळत येतो आणि साधूचं स्वागत करतो. साधूचं स्वागत केल्यानंतर क्रोध आला कानिपनाथांना, पण कानिपनाथांनी विचार केला जोपर्यंत गुरुची भेट होत नाही, जोपर्यंत गोपीचंदाकडून गुरुचा शोध लागत नाही, तोपर्यंत गोपीचंदाला काही करायचं नाही. आणि मग गोपीचंदाला सांगितलं, अरे तू माझ्या जवळ सुद्धा येण्याच्या लायकीचा नाही. म्हटले काय? आणि मग सर्व हकीकत ज्यावेळेला तर लज्जित झाला, लज्जित. आणि कानिपनाथांनी सर्व हकीकत सांगितली. गोपीचंद राजा शरणागती पत्करतो आणि सांगतो माझ्याकडून चूक झाली, मला क्षमा करा. म्हटले नाही, जोपर्यंत माझ्या गुरुचं स्थान तुम्ही सांगत नाही तोपर्यंत तुम्हाला क्षमा नाही. आणि मग कानिपनाथांना घेऊन तो गोपीचंद राजा ज्या ठिकाणी पुरलेलं होतं ना त्या ठिकाणी घेऊन गेला. म्हटले बघा इथं आहेत. आणि मग ते न उकरता पुन्हा आपल्या स्थानी आले. गोपीचंद राजाला सांगितलंय बघा उद्या सकाळी आपल्याला ती जागा उकरायची आहे, पण त्याच्या आत तुम्हाला 5 पुतळे बनवायचे आहेत. काय बनवायचे आहेत? 5 पुतळे. का बरं? ते ऐका आता. 5 धातूपासून, पंचधातूपासून 5 पुतळे बनवा. रातोरात राजाने आज्ञा सोडली. लोहाराला, सोनाराला सर्वांना कामाला लावून दिलं आणि रातोरात 5 पुतळे तयार केले. सकाळी जमाव भरलेला आहे त्या खड्ड्याच्या अवतीभोवती. आणि 5 पुतळे कानिपनाथांनी ज्या ज्या ठिकाणी उभे करायला सांगितले त्या त्या ठिकाणी ती पुतळे उभे केली. आणि ते पुतळे उभे केल्यानंतर कानिपनाथांनी सांगितलंय बघा गोपीचंद राजा, ज्या वेळेला
तो खड्डा उकरायच्या वेळेला तुम्ही ज्या वेळेला कुदळी माराल त्यावेळेला खालून आवाज येईल, कोण आहेस? त्यावेळेला तुम्ही तुमचा परिचय द्यायचा, पण एवढं सावध राहायचं, परिचय दिल्याबरोबर त्या पुतळ्यापासून लांब पळून जायचं. आणि मग त्या गोपीचंद राजाने हातामध्ये टिकाव घेतला, उकरण्याकरता सुरुवात केली. टन टन आवाज त्या, कारण 10 वर्ष झाली होती त्या खड्ड्यामध्ये जालिंदरनाथ महाराज होते. खालून आवाज आला, कोण आहेस? त्यावेळेला गोपीचंद राजाने सांगितलं, मी गोपीचंद राजा. असं म्हटल्याबरोबर गोपीचंद राजा त्या पुतळ्यापासून लांब पळाले आणि परिणाम तो पुतळा भस्मसात झाला. सोन्याचा पुतळा भस्म झाला, तांब्याचा पुतळा भस्म झाला. 5ही पुतळे ज्या वेळेला भस्मसात झाले त्यावेळेला कानिपनाथ समोर आले. मग कानिपनाथांनी सांगितलं, मी कानिप आहेत, तुमचा शिष्य आहेत, तुम्ही आता बाहेर या. आणि मग त्यावेळेला जालिंदरनाथ महाराज त्या खड्ड्यातून सगळं आवरण बाजूला करून जालिंदरनाथ महाराज बाहेर येतात. आणि त्यावेळेला मैनावती गोपीचंद राजा त्या जालिंदरनाथ महाराजांच्या चरणावर नतमस्तक होतात. आपल्याकडून घडलेली चूक नतमस्तक होतात. आणि मग कानिपनाथ महाराज म्हणतात, कया गोपीचंद राजाला माफ करा. आईची तळमळ होती का माझ्या मुलाला सुद्धा, मला जे ब्रह्मज्ञान दिलं, मला जी ब्रह्मविद्या दिली, मला जो अनुग्रह दिला तोच माझ्या मुलाला द्या. तयार झाले, पण गोपीचंद राजाच्या डोक्यावर हात ठेवला, सांगितलं, आता तू अनुग्रह देण्याच्या अवस्थेमध्ये आहेत, पण बद्रिकाश्रमाला जाण्याच्या अगोदर तुझी परीक्षा घेणं गरजेचं आहे. अंतरिक्ष भगवान म्हणजे जालिंदरनाथ महाराज आणि कानिपनाथ महाराज त्या गोपीचंद राजाची परीक्षा घेतात. म्हटले, तुला 1600 राणे आहेत, एक काम कर. त्या कानिपनाथ महाराजांनी त्यांच्या कानामध्ये, त्यांच्या अंगाला भस्म, त्यांचे वस्त्र बदल, त्यानंतर जटेला वडाचा चीक लावला आणि सांगितलं, आता या राण्यांजवळ तू भिक्षा मागायची. मग तो गोपीचंद राजा अशा अवस्थेमध्ये आपल्याच नगरीमध्ये आणि आपल्याच घरामध्ये, आपल्याच महालामध्ये, आपल्याच पत्न्यांसमोर माते अलक निरंजन ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला सगळ्या राण्या पळत पळत येतात आणि आपल्या पतीची अवस्था पाहतात. कदाचित जालिंदरनाथ महाराजांची अशी संकल्पना असेल, कानिपनाथ महाराजांची अशी मनामध्ये इच्छा असेल, हा पुन्हा संसारामध्ये जातो की काय, म्हणून ही परीक्षा घेण्याकरता त्या राण्यांकडे पाठवलं. अनेक राण्या त्या राजाला प्रलोभन देतात का तुम्ही जाऊ नका, तुम्ही जाऊ नका, हे मुलं तुमचे बापाच्या छत्राखालून पोरके होतील, तुम्ही जाऊ नका. तुमच्यावर निस्सीम प्रेम करणारी तुमची पटराणी, तिच्याशिवाय तुम्ही कसे राहाल? बद्रिकाश्रमाला चालले तुम्ही, त्या जंगलामध्ये कुठं झोपाल? तुम्हाला जेवणाकरता कोण देईल? तुम्हाला विश्रांतीला गादी कोण देईल? आणि हे तुम्हाला सहन होणार नाही. त्या गोपीचंद राजाने सांगितले, बघ आता तुम्ही कोणतंही प्रलोभन जरी दिलं तरी ते प्रलोभनाला मी बळी पडणार नाही. 2 मार्ग आहेत, एक योग मार्ग आहेत आणि एक भोग मार्ग आहेत. आता जर मी भोग मार्ग स्वीकारला तर आयुष्यभर मला दुःख भोगावी लागेल. आता योगायोगाने मला गुरु भेटलेले आहेत,
आता मला योग मार्गाने जाऊ द्या. म्हटले योग मार्ग जरी अवघड असला ना पण तो उद्धाराचा आहे. ज्ञानेश्वरीमध्ये 6वा अध्याय उघडा, योगाचं वर्णन. योग मार्ग अवघड आहे. परिअवश्यक पांडवा ऐसा ठाव हे सुचवदेशे प्रतिष्ठाप्य स्थिर मानसम आत्मना या श्लोकाच्या खाली माऊली लिहितात. योग मार्ग सोपा नाहीये. पर्यावश्यक पांडवा ऐसा ठाव जोडावा ते तर निगुड मठ व्हावा का शिवालय. त्या योगाला अशी जागा लागते. त्या योगाला जर तहान लागली तहानाची तहान प्यावे, भुकेली भूकची खावे, आहो रात्र वा मावावरा. अनेक वर्णन माऊलीने लिहिलेले आहेत. योगाची वाटा जे रिगाली गा सुवाटा आणि या दुःखाचा वाटा भागा आला. किंवा माऊली शेवटची ओवी लिहितात, जया ज्ञाना लागी गगन गिळिता ती योगी. आमचे एकनाथ महाराज लिहितात, शरीर शोषण प्राण निरोधन मन जय हट योग. शरीर शोषण प्राण निरोधन मन जय हट योग. शरीर शोषण प्राण निरोधन मन जय हट योग. गुद पीडनी कुंडलिनी कलिमल दलभंग. गुड कुंडलिनी कलिमल दलभंग. ऊर्ध्ववायूचा श्वेत तोडुनी करिवो वनभंग. ऊर्ध्ववायूचा श्वेत तोडुनी करिवो वनभंग. ब्रह्मारंध्री परी मिसळे मुमुक्षु दंग. ब्रह्मानंदी मिसळे परी मुमुक्षु दंग. ब्रह्मानंद्री परी मिसळे मुमुक्षु दंग. ब्रह्मानंदी मिसळे परी मुमुक्षु दंग. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. आणि मग हा योग मार्ग अवघड आहे. त्या मार्गाने तुम्ही जाऊ नका. पत्नी आग्रह करते तुम्ही जाऊ नका. पत्नी आग्रह करते तुम्ही जाऊ नका. पण त्या प्रलोभनाला बळी न पडता गोपीचंद राजा राज्याचा त्याग करतो. पुन्हा जालिंदरनाथ महाराज आणि कानिपनाथांजवळ येतो. अनुग्रह घेतात आणि कानिपनाथ महाराज पुढच्या तीर्थयात्रेला जातात. आणि राजा गोपीचंद बद्रिकाश्रमाला निघतात. अशी बैठक न्यारे बसलाय भारी लईत थाटत. अशी बैठक भारी बसलाय भारी लईत थाटत. देवा मडीचा कानिपनाथ. देवा मडीचा कानिपनाथ. देवा मणीचा कानिपनाथ. देवा मणीचा कानिपनाथ. अशी बैठक न्यारे बसलाय भारी लईत थाटात. अशी बैठक न्यारे बसलाय भारी लईत थाटात. देवा मडीचा कानिपनाथ. देवा मडीचा कानिपनाथ. देवा मणीचा कानिपनाथ. देवा मणीचा कानिपनाथ. हातात तुमचा वाजतोया. नावाचा त्यांचा डंका सारा गजात गाजतोया. खन हातात तुमचा वाजतोया. नावाचा त्यांचा डंका सारा गजात वाजतोया. मंदिर त्यांची रूपवान मूर्ती दिसती लाखात. मंदिर त्यांची रूपवान मूर्ती दिसती लाखात. देवा मडीचा कानिपनाथ. देवा मणीचा कानिपनाथ. देवा मणीचा कानिपनाथ. देवा मणीचा कानिपनाथ. अशी बैठक न्यारे बस
बसलाय बारी लईच थाटात अशी बैठक ज्ञानी बसलाय बारी लईच थाटात देवा मणीचा मणीचा काणीपणात देवा मणीचा मणीचा काणीपणात देवा मणीचा मणीचा काणीपणात देवा मणीचा मणीचा काणीपणात अलग निरंजन. आणि मग गोपीचंद राजा तीर्थयात्रेला जात असताना आपला मुक्तचंद नावाचा मुलगा त्याला राज्यकारभार देतात आणि पुढे निघतात. आणि मग जिकडं तिकडं राज्यामध्ये कीर्ती पसरते की आपला राजा बैरागी झाला, आपला राजा साधू झाला. जिकडं तिकडं हळहळ व्यक्त होते. मजल दर मजल करत या राजाची बातमी प्रत्येक गावोगावी वाऱ्यासारखी पसरली. आणि मग एक दिवस प्रवासामध्ये जाता जाता गोपीचंद राजा पौलपट्टणला जातात का जिथं गोपीचंद राजाची बहीण एका राजाच्या मुलाला दिली होती. त्या नगरामध्ये गेल्यानंतर त्या नगरामध्ये चर्चा होते का जो आपल्या गावामध्ये साधू बैरागी दिसतो ना, हा राजा होता, हा बैरागी झाला, हा साधू झाला आणि याची बहीण आपल्या राजाला तर सून आहेत. आणि ही बातमी ज्या वेळेला त्या राजाला कळाली, अपमानास्पद वाटायला लागलं ना. खाली पायची वेळ येते. आणि मग त्या राजाने काय केलं, सैन्य पाठवलं. हा लोकांपुढे तमाशा नको, त्याला गोपीचंदाला घेऊन या, आपल्या राजमहालामध्ये आणा. आणि मग सैन्य गेलं. गोपीचंद राजा पानवट्यावर बसलेला होता, नदीच्या तीरावर बसलेला होता. त्या सैन्याने सांगितलं, महाराज तुमची बहीण तुमची वाट बघते. गोपीचंद राजा विचार करतो, आपण साधू संन्यासी बैरागी आहेत, आता आपल्याला घरदार परिवार नाही, पण तरी सुद्धा आता आपण इथपर्यंत आलोच ना, बघू जाऊन, जाता जाता भेट तर होईल. म्हणून गोपीचंद राजा त्या सैन्यांबरोबर, तिलकचंद राजा बर का त्याचं नाव. आणि मग गोपीचंदाला ज्या वेळेला राजमहालामध्ये आणायचं ना, ते गोपीचंदाला कुठं ठेवलं माहितीये का, घोड्यांचा गोठा असतो ना, गाई बैल घोडे, त्या गोठ्यामध्ये ठेवलं. तिथंच त्याची व्यवस्था केली, तिथंच त्याची खाण्याची राहण्याची झोपण्याची व्यवस्था केली. आणि तेवढ्यामध्ये दासी हातामध्ये पंचपक्वानाचं ताट घेऊन त्या गोठ्यामध्ये आली. सांगितलं, महाराज तुम्ही जेवण करा, थोड्याच वेळामध्ये आमची राणी येईल तुम्हाला भेट देण्याकरता. आणि मग गोपीचंद राजा विचार करतो, आजपर्यंत लोक जे अभिमान धारण करतात ना, याला एकमेव कारण आहेत, पैसा. आमचे तुकाराम महाराज वर्णन करतात, धनवंता लागी मान्यता कोणाला आहेत, धनवान असेल तर मान्यता आहेत. ज्याच्याजवळ धन नाही, आज मी राजा असतो, माझं असं स्वागत केलं असतं. शास्त्रामध्ये एक श्लोक आहेत, यस्यास्ति वित्तम सनरक्कोलिना. ज्याच्याजवळ वित्त आहे, ज्याच्याजवळ पैसा आहे, मग तो मूर्ख असला तरी माणसं त्याला विद्वान म्हणतात, त्याला कुलवान म्हणतात. राजा विचार करतो, गोपीचंद राजा, मी राजा असताना ज्या ज्या वेळेला आलो त्या त्या वेळेला काय स्वागत केलं. आज बैरागी झालो, आज संत झालो, आज साधू झालो, तर मला गोठ्यामध्ये. आणि ही सगळी दृश्य त्या दास्या बघत होत्या आणि त्या दास्यांमध्ये कुजबूज चालू झाली. हा साधू कळाला का कोण आहेत. म्हटले, कोण, आपल्या राणीचा भाऊ ना. आणि जिकडं तिकडं त्या राजमहालामध्ये या चर्चा चालू झाल्या.
आणि ही चर्चा चंपावतीला कळाली. म्हणजे चंपावती म्हणजे कोण? त्याची बहीण. तिला कळाली आणि आपल्या भावाला गोठ्यामध्ये ठेवलं, आपल्या भावाला असं स्वागत केलं, आपल्या भावाला अशी वागणूक दिली, आपल्या भावाची अशी टिंगलटवाळी केली. म्हणून तिला तो क्रोध अनावर झाला. क्रोध अनावर मनामध्ये क्रोध तयार झाला आणि त्या क्रोधामध्ये ती एका आपल्या क्रोध घरामध्ये गेली, आपल्या एका खोलीमध्ये गेली आणि एक कट्यार घेतलं, एक सुरी घेतली आणि आपला देहत्याग केला. गतप्राण झाली. गतप्राण झाल्यानंतर जिकडं तिकडं धावाधाव सुरू झाली. राजाला सुद्धा कळालं का हा सर्व प्रकार माझ्यामुळंच झाला. सकाळ उजडली आणि त्या चंपावतीचं अंत्यविधीचा कार्यक्रम ठरला. या गोपीचंदाने विचार केला, आता जर आपण इथं थांबलोच ना, अंत्यविधी पण करून जाऊ. म्हणून मनामध्ये वाईट चिंतन करतो, हा सर्व प्रकार माझ्यामुळंच घडला, हा सर्व प्रकार माझ्यामुळंच घडला. आता आपण बैरागी झालो, आता आपण संत झालो, हे सिद्ध करून दिलं पाहिजे. म्हणून ज्या वेळेला चितेवरती ठेवलं ना तिला, त्यावेळेला त्या गोपीचंद राजाने त्या राजाला विनंती केली. म्हटले, राजा, माझी एक विनंती आहे. माझा गुरु जर या ठिकाणी आला तर या चंपावतीला जिवंत करेल. तुम्ही काळजी करू नका, तिला जाळू नका, अग्निदाग देऊ नका. म्हटले, तुझ्यावर कसा विश्वास ठेवायचा? म्हटले, एक काम कर, तिचा हात तोडून तुला देतो, जा गुरुकडं, दाखव जिवंत करून. असं म्हटल्यानंतर हात घेतला आणि आपल्या गुरुच्या दिशेने निघाले. पण गुरु कुठे माहित नाही. पण ज्या मार्गाने गेली, वायू वेगाने पळतायत. कारण जोपर्यंत आपण गुरुला आणत नाही तोपर्यंत कदाचित जर अग्निदाग दिला तर गुरुच्या शोधामध्ये पळतात आणि इकडे अग्निदाग देऊन टाकतात. फक्त हात त्यांच्या हातामध्ये. गुरूंना कळतंय. आता गुरुंना देवाला काही सांगावं लागतं का? न सांगता तुम्हा कळू येते अंतर. जे देवाच्या बाबतीत तेच संतांच्या बाबतीत. कारण देव आणि संत वेगळे नाहीच ना. देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा. गुरूंना कळालं आपल्या शिष्यावरती संकट आलेलं आहे. गुरु सुद्धा वायू वेगाने पळत पळत येतात. बोले देवा, गुरुदेवा, माझ्यावरती आता मोठं संकट आहे. तुम्ही चला पहिलं आणि माझ्या बहिणीला म्हणजे चंपावतीला जिवंत करा. माझ्यावर हे धर्म संकट आहेत. म्हणून गुरूंना घेऊन आज त्या नगरामध्ये येऊन बघतात तर चंपावतीला अग्निदाग दिलेला आहे. जिकडं तिकडं सगळं संपलेलं आहे. आणि राजाजवळ येतात आणि सांगतात, महाराज, महाराज, आता माझ्या बहिणीला जिवंत करा. सर्व दरबार थक्क भरलेला आहे. सर्व गुरुकडे पाहतात, गोपीचंदाकडे पाहतात आणि सर्व वृत्तांत पाहतात. जे गुरु आहेत ते संजीवनी मंत्राच्या द्वारे, तंत्रमंत्राच्या द्वारे आपल्या झोळीतून विभूती काढतात, त्या हातावरती टाकतात आणि त्या भस्माच्या, त्या विभूतीच्या माध्यमातून संजीवनी मंत्राचा उच्चार करतात आणि त्याच्यामधून त्या चंपावतीला हाक मारतात. चंपावती ये आता, असं म्हटल्याबरोबर चंपावती जसल्या तशी जिवंत होते.
आणि मग जिवंत झाल्यानंतर एवढा मोठा साक्षात्कार झाल्यानंतर सर्वचे सर्व राजा दरबार सैन्य सर्वचे सर्व गोपीनाथांना शरण येतो, गोपीचंदाला शरण येतो, सर्व माफी होते आणि पुढे बराचसा इतिहास या गोपीचंदांच्या बाबतीमध्ये घडलेला आहे. जिवंत झाल्यानंतर 6 महिने गोपीचंद राजा त्याच नगरामध्ये राहतात आणि तिथून पुढे गोपीचंद राजा बद्रिक आश्रमाच्या दिशेने जालिंदरनाथ महाराज, हेला पट्टनास आणि कानिपनाथ महाराज तीर्थयात्रेला निघून जातात. अशा 3 दिशेला हे 3 जातात. गोपीचंद राजा बद्रिक आश्रमाला जाऊन 12 वर्ष तप करतात. 12 वर्ष तप केल्यानंतर पुन्हा एकदा भगवान दत्तात्रयांचा साक्षात्कार. त्यानंतर आपली तपश्चर्या पूर्ण करण्याकरता त्याचं उद्यापन, सर्व देवतांना आव्हान, सर्व देवता उपस्थित. त्यानंतर गोपीचंद राजा पुनश्च एकदा त्या तपाचं समारोप करून आपल्या तीर्थाटनाला प्रारंभ करतात.